कुठल्या केसमध्ये वकील कोणते लावावेत हे आमचं जे मर्जी आहे. आणि वकील लावलं म्हणजे वकील आपला होतो किंवा दुसऱ्याचा होतो हा प्रश्न नाही. खरं तर गडकरींच्या निवडणूक पिटिशनमध्ये त्यांनी आमची महत्त्वाची भूमिका निभावली आणि त्याच्यामध्ये सतीश उकेनी जी बाजू मांडली त्याच्यामध्ये माननीय हायकोर्टाने जे काही आरोप आमच्या वतीने लावले गेलेले होते त्याला हायकोर्टाने मान्य केलं आणि ती पिटिशन आमची मान्य केली गेलेली आहे. म्हणून ते आमचे वकील आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा. राहिलं भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून कारवाई केली जाणार आणि तोंड बंद करण्याचं पाप हे BJP जाणीवपूर्वक करते आहे. नुसतं सतीश उकेच्याच प्रकरणात नाही, अनेक प्रकरणात आपण पाहतो आहे. स्वतः संजय राऊतांनी जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी प्रधानमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, ईडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या पुराव्यासहित माहिती दिली. का कारवाई केली जात नाही? आणि म्हणून भाजप अत्याचारी व्यवस्था करते आहे, हिटलरशाही करते आहे, हुकुमशाही आणतं या देशामध्ये, लोकशाही संपुष्टात आणत आहे. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून राज्याचे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीशांना मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की या सगळ्या लोकतंत्राला वाचवण्यासाठी सुमोटो आपण हस्तक्षेप करावा, जेणेकरून हे लोकतंत्र वाचवण्यामध्ये आपल्याला यश होईल. नाहीतर या हिटलरशाहीनं, भाजपच्या हिटलरशाहीनं लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे, अशी भूमिका आमची आहे. पण एकंदरीत ते सगळे जे आहे धागे जे आहे तुमच्या बाजूने वळताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीसच्या विरोधात वारंवार आपण बोलतात, गडकरींच्या विरोधात बोलता, पंतप्रधानांच्या विरोधात बोलतात. तुम्ही आता ईडीचा पंचनामा जो आहे तो केलेला आहे. त्याच्या ज्या फायली असतात त्यांच्याकडे वकिलांकडे केसेसच्या, त्या फायलीच त्यांनी जप्त केलेल्या आहेत, त्यांचे मोबाईल जप्त केलेले आहेत असं मला पंचनामा मला कळलेला आहे. त्याच्यामुळे वकिलाच्या घरी फायली नाही राहणार तर काय, वकिलांच्या घरी. आणि हा कायदा जो ईडीचा कायदा आहे, ईडीचा कायदा हा ड्रग माफियांसाठी आहे, विदेशात बायका नेऊन विकणाऱ्यांसाठी कायदा केलेला गेला होता. हा कायदा आतंकवादाच्या विरोधात केला होता. आता त्या कायद्याचा दुरुपयोग करून, आणि त्यावेळेस हा कायदा काय आला होता त्यावेळेस भाजपच्या खासदारांनी विदेशात बाया नेण्याचं एक काम केलं होतं. ते आता म्हणून तुम्हाला मुद्दाहून त्या कायद्याचा मिनिंग आपल्याला सांगितलं पाहिजे की ईडी कुठं लागतं. आता वकिलांच्या फायली जप्त करायला ईडीचा वापर, आणि कुठले ईडी? मुंबईचे ईडी गेलेत आणि केंद्रीय पोलीस दल घेऊन गेलेत. नागपूरमध्ये पण ईडीचं ऑफिस आहे, नागपूरच्या ईडीला माहिती नाही. आखरी हे जे दबावतंत्र जे चाललेलं आहे हे कशासाठी आहे? सतीश उकेनी अनेक घटनेमध्ये, मग जस्टिस लोहियाच्या प्रकरणात असेल, दुसरे निमगडे असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये सतीश उकेनी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. सतीश उकेचं त्या निमित्तानं तोंड बंद करण्याचे त्याच्या फायली जप्त केल्या जात आहेत का, असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून ईडीची कारवाई जी आहे ती कोणावर केली गेली पाहिजे त्याचंही स्पष्ट त्या ईडीच्या कायद्यामध्ये भूमिका आहे, पण त्याचा दुरुपयोग चाललेला आहे. आणि म्हणून आम्ही माननीय सुप्रीम कोर्ट आणि माननीय हायकोर्टच्या चीफ जस्टिसना विनंती करतो की आपण सुमोटो याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि अशा घटना सगळ्या थांबवाव्यात, ही मागणी काँग्रेसच्या वतीने आम्ही करतो आहे. असं आहे, आमच्या अनेकदा आमचे फोन टॅपिंग झालेत, ते जाहीर झालेले आहेत. आमच्यावर यंत्रणा त्यांचे नजर ठेवून आहेत. आम्हाला त्यांना खोट्या गुन्ह्यात दाखल आम्हाला टाकायचं असेल तर ते टाकू शकतात, कारण की आता निरपराध लोकांना टाकलंच जात आहे. एक गोष्ट आहे की परमवीर सिंगला एक न्याय आणि अनिल देशमुखला एक न्याय, अशी कशी व्यवस्था चालू शकतं? लोकशाहीमध्ये खोट्या गुन्हे दाखल करून जसं इंग्रज काळामध्ये जे चाललेलं होतं तशी अगर या लोकशाहीमध्ये व्यवस्था चालली असेल, म्हणून आम्ही न्यायव्यवस्थेला हाक मारतो आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे आणि लोकतंत्र वाचलं पाहिजे.
काँग्रेसच्या आमदारांचा काही पत्र जे आहे ते समोर आलेलं आहे. 20 ते 25 आमदार जे आहेत ते सोनिया गांधींची भेट. मी काल त्याच्याबद्दल बोललेलो आहो. आता नाराजी आहे का आमदारांची, काय नेमकी? कुठलीही नाराजी नाही. आता मी एक रणनीती करतो आहे आणि या ईडीचा दुरुपयोग जो ज्या पद्धतीनं केंद्रीय भाजपचं सरकार करते आहे त्याच्या विरोधात आता एक रणनीती होईल आणि ते भविष्यात आपल्याला कळेल. पण त्यांनी पत्रात असं म्हटलं की आम्हाला भेटीची वेळ द्यावी. महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सवर कालपासून ही चर्चा की 25 आमदार नाराज. मला एक कळत नाही, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी काँग्रेसचे आमदार त्यांना भेटायला इच्छुक असतील तर याला नाराजीचा भाग काय? हायकमांडला भेटायला मला पण अनेक आमदार येतात, मंत्री भेटायला येतात, गावातला कार्यकर्ता भेटायला येतो. आखरी आपल्या नेत्यांशी भेटून राजकीय चर्चा करणं आणि त्याच्याबद्दल आपलं मत मांडणं, त्याच्यासाठी या पद्धतीचं वातावरण, कारण की भाजपला महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार नको आणि रात्रदिवस त्यांचा एकच प्रयत्न चालू आहे, दबावतंत्र चालू आहे आणि या पद्धतीच्या बातम्या पेरायच्या आणि भाजपमध्ये किती लोक नाराज आहेत त्याचं सांगायचं नाही. एकीकडे सांगतात की शिवसेनेमध्ये नाराजी आहे, काँग्रेसमध्ये नाराजी आहे आणि भाजपमध्ये सगळं आलबेल आहे, असं त्यांचं म्हणणं आहे का? आमच्या संपर्कात किती भाजपचे आमदार आहेत आता ते आम्ही आकडा नाही, आम्ही यांच्यासारखं असं नाही, आम्ही एकच लोहाराची मारू, त्यावेळेस सगळ्या गोष्टी कळतील. भाजपमध्ये नाराजी आहे का? खूप सारे आमदार तुम्हाला भेटतात तुम्ही. मी म्हणालो ना तुम्हाला, आम्ही एकच लोहाराचं मारू, यांच्यासारखं नाही कुटकुटकुट करू. आमच्याजवळ मसाला तयार आहे. त्याच्यामुळे या गोष्टी नाही, पण हा जे लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप भाजप जे काटकारस्थान करते या देशामध्ये त्याच्या विरोधातली ही मोहीम आहे. आखरी लोकतंत्रामध्ये लोकांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी असतात, कोणाला जिंकून आणायचं कोणाला हरवायचं हे लोकांच्या हातात असतं. पण सत्तेचा दुरुपयोग ही जी काही व्यवस्था आहे ही अघोषित आणीबाणी ज्या पद्धतीनं गेल्या 2014 पासून या देशामध्ये जे सुरू आहे या अघोषित आणीबाणीच्या विरोधात उद्रेक होणं तय आहे आणि तुम्हाला त्याचं भाजपला त्याच्या सगळ्या गोष्टी कळतील नंतर. नानाभाऊ आपण दावा केलाय, नानाभाऊ आपण दावा जे करत आहे त्या याच्यामुळे तुमचे अनेक आमदार तुम्ही फोडण्याच्या तयारीत आहे. आमदार नाराजी आहे आणि त्यामुळे सरकार कुठेतरी धोकादायक परिस्थितीत आलेलं आहे का? कुठलं मी तुम्हाला सांगितलं कोण भाजपने, मी काली परवा एक शब्द वापरला त्याचा तुम्ही फार ते जादूगिदू आता सांगणार नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी काही चालणार नाही. आता महाविकास आघाडीचे सगळे घटक मजबूत आहेत, त्याच्यामुळे यांनी किती केंद्रीय तपास यंत्रणेचा आणि केंद्रीय दबाव तंत्राचा वापर केला ही भाजपनी, त्याचा उपयोग नाही. आणि ज्या पद्धतीनं स्वतःची पाठ भाजप थोपटून घेते आणि त्यांना असं वाटतं की आता आमच्यासाठी आभाळ आणि पाताळ दोन्ही आता काहीच नाही, छोटं पडलेलं आहे, असं जे भाजप वागते आहे. लोकशाहीमध्ये कोणीच मोठं नसते, लोकशाहीमध्ये जनता मोठी असते, ही भाजपला कळायला पाहिजे. पण वेळ गेली त्यांची, आता त्यांना जनताच धडा शिकवता. नानाभाऊ एक सांगा की आपण म्हणतोय की दावा केलाय की त्यांना आम्ही धडा शिकवू, किती मी नाही धडा शिकवणार. आपले किती आमदार आपल्या संपर्कात मला आहे? मी एक म्हणाल, मी बाकी सारख्या आकडा नाही सांगायचा ना, मला पोकळ गोष्ट नाही करता येत. मला जे करायचं ते मी दणक्यानंच करतो. माझा स्टाईल राहणार, मी काही कोणासारख्या पोकळ घोषणा नाही करत. पण आमदारांना जे वाटतं की मंत्री त्यांना न्याय देत नाही, मंत्र्यांनी संपर्क नाही. प्रत्येक आमदाराला, प्रत्येक लोकप्रतिनिधीला, विरोधकांचे आमदार असतील त्यांनाही वाटतं की माझ्या मतदारसंघात विकासाच्या योजना व्हाव्यात, कामं व्हावी, ते प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. काही इथं जनतेची कामं करायला आमदार आलेली असतात, काही आपले घरं भरायला नसतात आणि म्हणून आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी भांडणं म्हणजे ही नाराजी नसतं. शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद द्यावं या संदर्भात शरद पवार यांना युपीएचं अध्यक्ष करायची मागणी केली. आम्ही वारंवार सांगितलं की त्यांच्या पक्षात ही चर्चा होणं, तेलंगणाचे मुख्यमंत्री त्यांच्याही पक्षात चर्चा होतं, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्यांच्याही पक्षात चर्चा होतं. आखरी राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसच आहे आणि भाजपला पर्याय हा काँग्रेसच आहे. त्याच्यामुळे UPAचा अध्यक्ष कोणी व्हावा हे काँग्रेस हायकमांड ठरवेल. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आज चर्चेचा विषय नाही. आज चर्चा आहे भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात सगळ्यांनी एकत्रित कसं लढायचं आणि जनतेला याच्यात सहभागी कसं करून घ्यायचं आणि यांच्या अत्याचाराचे पाडे हे जनतेसमोर कसे मांडायचे, ही वेळ आज आहे. ही वेळ कोण UPAचा अध्यक्ष होईल आणि कोण नाही होणार याची ही वेळ नाही.
पण काँग्रेसची युपीएची पुनर्बांधणी व्हायला पाहिजे असं सामनातून सांगण्यात आलेलं आहे. संजय राऊत असं त्यांचं म्हणणं हां आतापर्यंत 7-12 जो आहे. मला एक बघा, मी मागच्या वेळेस सांगितलं की आमच्या पक्षात आम्हाला काय करायचं ते आम्हाला माहिती आहे. आमच्या पक्षामध्ये अनेक विद्वान आहेत, आम्हाला विद्वानांची गरज नाही. नानाभाऊ, संजय राऊतने म्हटलंय की मुख्यवर ज्याप्रमाणे ईडीच्या धाडी पडल्या तशा प्रकारे तुम्ही त्यांच्या जवळच्या अशी धाड नाना पटोले यांच्यावर असणार नाही. बिलकुल आम्ही स्वागत करू त्याला. जिसको कर नहीं तो उसको डर किस बात का. नाना, असं देखील म्हटलं जात आहे की राष्ट्रवादीने जी भूमिका घेतली त्यावरती शिवसेना नाराज आहे, त्यामुळे कुठेतरी तर महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळं. तुम्ही मला मीडियाच्या लोकांचं कळत नाही की महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधात तुम्ही पण कशासाठी, भाजपला राहू द्या. आणि हे प्रश्न तुम्ही वारंवार विचारून तुम्ही जनतेचे प्रश्न बाजूला सारू नका. नाना, बबनराव लोणीकर यांची क्लिप समोर जे अधिकारी आहेत, उप अभियंता होते, त्यांच्यावर शिवीगाळ केला किंवा अशा प्रकारची ती क्लिप समोर आहे, त्याच्याबद्दल भाजपच्या सत्तेच्या गरमीचा हा प्रकार आहे. दलितांच्या शोषित पीडितावर अन्याय कसा करायचा ते त्याचं तोंडातून हे वक्तव्य बाहेर येणं म्हणजे स्वतः चुकी करायची, स्वतः बिलं भरायचे नाही आणि माझं कशाला कापलं म्हणून जा ना त्या दलितांचे कापा असं म्हणणारं हे जे आहे, ही सत्तेची गुरमी जी भाजपला आलेली आहे त्याचा हा प्रकार आहे. सर, नानाभाऊ, नानार जे प्रकल्प आहे ते विदर्भामध्ये घेऊन जावं अशी मागणी आहे. काल संजय राऊत यांनाही काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली आहे. काय मत आहे की ते प्रकल्प विदर्भात जायला पाहिजे? बघा, आज नाणार हा रत्नागिरी जिल्ह्याच्या नाणार या ठिकाणी आहे. त्याला अनेक वर्षाचा विरोध चाललेला आहे. आखरी जसं कोकण हा मागासलेला आहे विकासानं, तसं विदर्भ पण मागासलेला आहे. आखरी हा व्हावा तर ह्या मागास भागातच व्हावा, ज्याच्याकडून रोजगार निर्मिती व्हावी हा प्रश्न आहे. पण त्या ठिकाणी दोन बाजू नानारच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काही लोक त्याच्या बाजूने आहेत, काही लोक विरोधात आहेत, काही लोक राजकारण करतात आहेत. मला तर असं वाटतं की भाजप जेव्हा सत्तेत होती, मुख्यमंत्री फडणवीस होते, त्यावेळेस नाणार व्हावा अशा पद्धतीचं जे लोक आज मोर्चे काढतात ते म्हणायचे, तेच लोक होते. मी विधानसभा अध्यक्ष होतो, ते माझ्याकडे आले होते. म्हणून मी आपल्याला सांगतो की हे राजकारण होता कामा नये. जे लोकांच्या मनात संशय आहे, सरकारने पुढाकार घेऊन शास्त्रज्ञ आणावे. या रिफायनरीमुळे निसर्गाला धोका निर्माण होणार काय, आमच्या कोकणाच्या सौंदर्याला धोका होणार काय, त्याचे नुकसान फायदे हे लोकांना मांडून सरकारनं त्या लोकांचं समाधान करावं. आणि नाही म्हणत असतील तर मग विदर्भात द्या. हिंदी में जाना चाहिए जिस तरह से आज कार्रवाई हुई सतीश जी को लेकर, इस पर आपकी क्या प्रतिक्रिया है? क्योंकि लगातार उन्होंने कई मुद्दे उठाए थे पुलिस के खिलाफ और लोहिया मर्डर के जैसे बहुत सारे मुद्दे. देखो, ये सतीश उके का इशू नहीं है. बीजेपी के अत्याचारी व्यवस्था के विरोध में जो कोई बोलेगा उसके ऊपर केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग कर उसकी जबान बंद करने की मानसिकता बीजेपी की जो केंद्र में बैठी हुई सत्ता वो कर रही है. सतीश उके के मैटर में जस्टिस लोहिया का हो, निमगढ़ करके एक वहाँ पर वो भी जस्टिस थे ना, नहीं वकील थे वो, उसने जो इनके अत्याचारी व्यवस्था के वजह से उन्हें भी अपनी जान कोर्ट में दी. ये सब प्रकरण के पेपर्स, उसकी मालूमात एडवोकेट उके के पास थी और उन्हें कई बार इस बात का वक्तव्य भी किया. कोर्ट में भी उन्हें इस बारे में केस डाल के भी रखी है. आपने देखा होगा कि ईडी ने जो मुंबई की ईडी जाकर नागपुर के ईडी का उपयोग नहीं किया गया, केंद्रीय पुलिस दल का उसमें उपयोग किया गया, यानी वो भी ईडी का ही वहाँ पर भी कानून व्यवस्था का कैसा दुरुपयोग किया गया वो भी आपको समझ में आता है. तो जो पंचनामा सामने आया उसमें आपको देखने मिलता है कि वकील के घर में फाइलें मिलेंगी ना, वकील के घर में तो नोटें नहीं मिलेंगी. तो फाइलें जब्ती की और उनको पूछताछ की जा रही कि वो बाकी फाइलें कहाँ है जो महत्वपूर्ण है, जिसके बारे में सतीश उके बार बार बात करता है. तो इसका मतलब है कि वकील भी आज न्याय व्यवस्था में अपनी भूमिका रखने की कोशिश कर रहे हैं. जो लोकतंत्र बचाने की कोशिश कर रहे हैं उनको उनकी जबान बंद करने का काम किया गया. हम आपके माध्यम से माननीय हाईकोर्ट के चीफ जस्टिस और माननीय सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस से हम निम्र आवेदन करते हैं
कि आप सुमोटो, ये जो देश में जिस तरह लोकतंत्र को ख़त्म करने का बीजेपी जो प्रयास कर रही है, अत्याचारी व्यवस्था से, हुकुमशाही पद्धति से, हिटलरशाही पद्धति से, इस व्यवस्था को माननीय सुप्रीम कोर्ट ने सुमोटो ये सब प्रकरण को समझकर इस दुरुपयोग को रोकने का कोशिश करना चाहिए। क्योंकि ईडी का कानून हमने जो लाया था उसमें कुछ लोगों ने औरतें विदेश में बेचने का काम किया था, कुछ सांसद जब बीजेपी के छपड़े गए थे, कबूतरबाजी बोलते थे उसको। और दूसरा जो ड्रग व्यवसाय में आतंकवाद से जो संबंध में रखते हैं उनके लिए ईडी का कानून था। अब जो लोकतंत्र को बचाने के लिए जो लड़ते हैं उसको ईडी का उपयोग नहीं किया जाता था, लेकिन इस तरह से दुरुपयोग बीजेपी जो आज देश में कर रही है उसके कारण माननीय सुप्रीम कोर्ट और माननीय हाईकोर्ट के चीफ जस्टिस ने सुमोटो इसमें दखल देना चाहिए। ये नम्र विनंती हम आपके माध्यम से। केवल अभी यूके से शुरुआत हुई, अगली कड़ी में आप भी हैं शामिल। देखो, हम तो उनका स्वागत करेंगे, जो कर नहीं तो डर किस बात का है। और जो इनका मुखिया जो है उससे मैं आमने सामने लड़ा हूँ, तो मुझे कोई बात का डर नहीं है। मैं इतने साल के राजनीति में मैं जनता के बीच में रहा, जनता के लिए काम किया और वो सबको पता है, तो इसलिए मुझे कोई डर नहीं और मैं उनका सर से स्वागत करेंगे। आपकी पूरी तैयारी है ईडी दफ्तर जाने की? हम खुद ही चले जाएंगे, हमें क्या तकलीफ है। हम हमारे पूरे विधायक लेके हम ईडी को जो हमें अरेस्ट कर लो बोलने जाएंगे हम। अब ऐसा ही समय आ गया है, आम आदमी को जीना दुभर कर दिया, लोगों को डर पैदा करने का काम बीजेपी जो जिस तरह से अत्याचारी व्यवस्था से कर रही है, हिटलरशाही जो ला रही है, उसके विरोध में अब कांग्रेस पूरी लड़ाई लड़ेंगे। इनको जेल में डालना है तो जेल में जाएंगे, उसमें क्या फर्क है। कांग्रेस को आदत है, अंग्रेज के जुल्मों के विरोध में भी कांग्रेस जेल में गई है। आज इस लोकतंत्र में भी ऐसी जुल्मों के विरोध में लड़ने के लिए कांग्रेस तैयार है। तो इसलिए हमें कोई किसी बात का डर नहीं, जो कर नहीं तो डर किस बात का है। एक समन्वय को लेकर के भी सवाल है, आघाड़ी सरकार में समन्वय की कमी है। जो है ऐसे बताया जा रहा है कि एनसीपी के पास होम डिपार्टमेंट है, बावजूद इसके बीजेपी के नेताओं के करप्शन केसेस होने के बाद भी जो है कार्रवाई नहीं की जा रही है। कहीं ना कहीं आघाड़ी सरकार में मतभेद के कारण तीनों ही दलों को नुकसान हो रहा है। इस बात का समन्वय हमारे जो महाराष्ट्र में जो महाविकास आघाड़ी सरकार बनी है, तो शरद पवार जी है, उद्धव ठाकरे जी है, हमारे नेता सोनिया जी है, बैठकर इसमें बिल्कुल समन्वय बनेगा। और जो बातें बाहर आ रही है उसमें ऐसा कोई उसमें नहीं है, एकदम मजबूत ये महाविकास आघाड़ी की सरकार है और पूरी ताकत के साथ महाराष्ट्र में काम करें। विधायकों की जो नाराजगी की बात सामने आ रही है वो कितनी सच्चाई है कि महाराष्ट्र सरकार से जो आपके विधायक हैं, क्या वो नाराज हैं? उन्हें सरकार से जो अटेंशन चाहिए, जो मंत्रियों का अटेंशन चाहिए, वो नहीं मिल रहा है और इसी को लेकर क्या सोनिया गांधी के पास वो मिलना चाहते हैं? फंड्स नहीं दिए जा रहे आपके नेताओं को? देखो, कोई भी विधायक हो जो लोगों से चुन के आता है, उनको सबको लगता है कि अपने अपने एरिया का विकास हो। फिर विरोधी पक्ष के भी एमएलए हो, उनको भी लगता है। तो कांग्रेस के विधायक अगर अपने हाईकमांड से मिलना चाहते तो उसमें गलत क्या है? हमारे नेता सोनिया जी गांधी हो या राहुल गांधी जी से वो मिलना चाहते तो उसमें गलत क्या है? और मुझे लगता है कि अपने हाईकमांड से मिलना तो गर्व की बात है। और मुझे लगता है कि हमारे सभी विधायक अगर मैडम सोनिया जी से और राहुल जी से मिलने के बाद उनका समाधान हो जाएगा और वो अपने क्षेत्र में और जोर से काम में लग जाएगी। तो फंड का इशू तो सर आपके पास भी उठाया होगा, तो आपने कोई एक्शन नहीं लिया मुख्यमंत्री से? कहीं ना कहीं इस कारण जो है वो लोग केंद्र नेतृत्व के पास जा रहे हैं। मुझे ये पता नहीं कि लास्ट गवर्नमेंट जो फडणवीस की थी वो भी 5 साल चली, उसमें तो उनके मंत्री घर में जाना पड़ा, क्या क्या बेइज्जती उनके मंत्रियों की कराया खुद ही फडणवीस जी ने, वो भी आपने देखा। उनके विधायकों की क्या हालत हुई वो भी पता है आपको। ये सरकार में ऐसा कुछ नहीं है, ये सरकार में समन्वय है। और रही पैसे की बात, तो ये कोरोना के समय में जो भी फाइनेंशियल लॉसेस राज्य सरकार में आए हैं उसके परिणाम है। एक दूसरा, केंद्र सरकार की अत्याचारी व्यवस्था की जो महाराष्ट्र के हिस्से का जो जीएसटी का विकास का पैसा हो वो जिस तरह से देने से मना किया है। बीजेपी महाराष्ट्र पे अत्याचार कर रही है विकास में भी, ये भी उसकी बात सामने है। और इसलिए हमारे सभी विधायक मैडम से और राहुल जी से मिलेंगे, क्योंकि पार्लियामेंट में ये इशू उठे
और इस बात की भूमिका कांग्रेस केंद्र सरकार के विरुद्ध में रखे। आपने पत्र लिखा सीएम उद्धव ठाकरे को और ये बताया कि समन्वय से लेकर नहीं हुआ, क्या वजह है कि आपको इस दौरान पत्र लिखना पड़ रहा है सरकार को? देखो, हमारी नेता सोनिया जी गांधी ने भी ये खत माननीय उद्धव जी को लिखा था, वो भी बात आपके माध्यम से सामने आई थी। उस समय कोरोना था और कोरोना के वजह से मेडिकल एड में ज़्यादा से ज़्यादा पैसा, लोगों की जान बचाना, ये सबसे बड़ा दायित्व सरकार था। उद्धव जी ठाकरे की सरकार ने उस समय जो काम किया है उसका सुप्रीम कोर्ट ने भी उस बात को अप्रिशिएट किया है। ये किसी केंद्र सरकार से तो हमें उम्मीद है ही नहीं, और यहाँ के मुंबई की वजह से देश में कोरोना फैला करके बोलने वाले भी लोग हमने पार्लियामेंट में देखा है। तो मुझे ये लगता है कि माननीय सुप्रीम कोर्ट ने भी इस बात को अप्रिशिएट किया, उद्धव ठाकरे जी ने इतना अच्छा काम किया, उद्धव ठाकरे सरकार के महाविकास आघाड़ी ने इतना अच्छा काम किया। अब कोरोना खत्म हुआ है, जिस उद्देश्य से हमारी नेता सोनिया जी गांधी ने इस सरकार को स्थापना करने के लिए जो मान्यता दी थी, वो सब प्रोसेस, क्योंकि किसान का कर्जा माफी का इशू बोला था वो हो गया। अब सेकंड है कि शेड्यूल कास्ट हो, शेड्यूल ट्राइब हो, माइनॉरिटी के लोग हो, ओबीसी के लोग हो, बेरोजगारों को रोजगार हो, ये सब इशू के लिए जो कॉमन मिनिमम प्रोग्राम बनाया गया था, उस इशू पे सरकार आगे बढ़े और लोगों को न्याय दे, ये भूमिका हमारी नेता सोनिया जी गांधी की थी और वही बात को हमने मुख्यमंत्री जी को याद दिलाया। शिवसेना ने सामना में ये बोला है कि कांग्रेस यूपीए को लीड नहीं कर पा रही है, जी को ये लीडरशिप देनी चाहिए, इसको कैसे देखें? ऐसा है कि शिवसेना अभी यूपीए के मेंबर नहीं है। जो यूपीए के मेंबर होते हैं उनको ही बात करने का अधिकार होता है।